का? हा आहे ना, बोला ना, कुठून बोलताय? भाऊ मी कल्याण भिवंडीवरून बोलतोय. हा हा. मी इकडे सिक्युरिटी मध्ये जॉब करतोय इकडे MSF मध्ये भाऊ. बर. हा. पण माझं असं झालं ना भाऊ की तीन तीन महिन्यापासून ना एकदम व्यवस्थित चालू होतं. 21,000 रुपये पगार आहे मला इन हँड सगळं कटून. हम्म. हा. एक मित्र आहे ना, त्याच्या नांदी म्हणजे एक मित्र आहे माझ्यासोबतचा, तर तो गेम खेळायचा ऑनलाईन रमीचा. हा हा. त्याचं बघून ना मी हळूहळू ते शिकून गेलो. बर. शिकून गेलो तर भाऊ मला अशी घाण सवय लागली ना, ती एकदम बेकार घाण सवय लागली. 3 महिन्यापासून ना मी घरी 1 रुपये पण, मॅरिड आहे मी, घरी 1 रुपये पण दिलं नाही. घरी काही माहित पण नाही. आणि मित्राकडून पण 50-60 हजार रुपये घेतलं. आणि लोन वरून पण 20-30 हजार रुपये काढले भाऊ मी. बर. तर सगळं हरून गेलं. तर मित्रांचं ना भाऊ फोनवर फोन येऊ लागले. बर. पैसे पैसे ज्यांच्याकडून घेतले ना, एक एक महिन्याच्या वायद्यावर घेतात ना, आता 3रा महिना चालू झाला. मला समजत नाही काय करू काय नाही. तर मी सगळा डिलीट केला. याला आपल्या लोनला पण अप्लाय केलाय, तो अजून अप्रुव्हल नाही झालं माझं लोनचं. बर, पहिलं लोन कुठून घेतलेलं तू? मी एम पॉकेट वरून घेतलंय भाऊ, एक एम पॉकेट आणि मनी वरून घेतलंय. अच्छा, मग त्याला ते इन्कम प्रूफ वगैरे ते द्यावं लागते ना, हा स्टेटमेंट? हा ते सगळा दिला मी, सगळा ओके. पण आता सिव्हिल पण खराब झाला ना भाऊ. 2 महिन्यापासून आम्ही भरला पण नाही ना, कारण पैसे मला आता या मागच्या महिन्यात पण भाऊ एवढी घाण सवय लागली आणि काय बोलू. ते मी गावाकडे गेलतो, मी औरंगाबादचा आहे, गावाकडे गेलतो. घरी पप्पांनी 10,000 रुपये दिलते, ते इकडे यासाठी, मुंबईला यासाठी, ते पण पैसे घालवले मी, काय बोलू तुम्हाला. अच्छा अच्छा, मग ते तुला माहिती आहे असेल ना, ते ते काय- पूर्ण ऍडव्हर्टाईज वगैरे देतात, त्यावरती पण असते ना, त्याची लत लागू शकते म्हणून असे. तर ते हो तसं झालं ते भाऊ, पूर्ण मी काय भान बोलू. काय तू ठेवलं नाही का? भावना मी काय बोलतो तुम्हाला घरी. आता एक गोष्ट सांगायची नाही, पण तुम्हाला मी सांगतो एक मत ते मुलं. अरे मुलांना सुद्धा मी काय खायचं प्यायचं ते पण सुद्धा विचार केला नाही, एवढा याच्यात डुबून गेलतो माहितीये का. बायकोला मग आज कधी 2 दिवस झाले मी त्याला सगळं खरं खरं सांगितलं. त्याने मला काही बोलली नाही. पण मी त्याला पैशाबद्दल काही नाही सांगितलं की बाहेर माझं थोडंसं खर्च झालं, मी असं असं घेतलं, तर ती काही बोलली नाही. फक्त व्यवस्थित कर असं बोललो. मग बघ बरं, आज इतकं होऊन तरी बायको तुला अशी बोलते, मग काहीतरी तू बोलतात. विचार करायला पाहिजे ना. आता लय. किती किती रुपयाचं नुकसान झालं सांग मला. हो ना त्यामध्ये भाऊ. ते एम पॉकेट वगैरे घेतले, ते ते पण लोन भाऊ, हे असतात, त्याचं ते आता चार्ज पण वाढतील. सिव्हिल पण खराब झालं भाऊ माझं, काय बोलू मी तुम्हाला. लय हम्म. लय लय चुकलं माझं. मी आता याच्यातून सगळं डिलीट केलं, मी काही नाही ठेवलं. पण मला आता याच्यातून वर कसं काय येऊ ते समजत नाहीये मला. कारण की बर. आता मी घरी पण ही गोष्ट सांगू शकत नाही आणि मित्राला पण सांगू शकत नाही भाऊ. कारण की मित्राकडून पहिलेच ऑलरेडी 50-60 हजार रुपये घेतलं. आणि घरचं पण सगळं व्यवस्थित आहे, 5.5 एकर बाग आहे, शेती आहे, पप्पा ग्रामपंचायत मध्ये आहे, सगळं व्यवस्थित आहे. पण ही गोष्ट घरी सांगू शकत नाही ना भाऊ. आता मित्राचे पण फोनवर फोन यायला लागले, त्यांना काय बोलणार. पहिले ते एवढं खोटं बोललं, आता ही गोष्ट मी तुम्हाला बोलणार नव्हतो. पण जेवढं खोटं बोलतो ना, तेवढं भाऊ जास्तच फसत जातोय. सध्या कसं असते माहिती आहे का, हं. प्रत्येकाच्या आयुष्यात संघर्ष येत असतो. आता हं, हं. मित्रांनी तुला एका शब्दावरती पैसे दिले असतील, बरोबर? हो ना भाऊ. हा, ज्याप्रमाणे तू प्रामाणिकपणे त्यांना तुझी जे हकीकत सांगितली, त्याप्रमाणे तुला पैसे दिले म्हणजे मदत केली, बरोबर? हां, भाऊ. त्याचप्रमाणे त्यांना आता हं, जे जे खरं खरं आहे ना, ते सांगून टाक. कारण हं, का, हं, जर खरोखर मित्राला तुझी पण जाणीव असेल, तर तो पण हं, काहीतरी सहकार्य करेलच. कारण का, हं. मित्र येतो नाही का, ज्याने पैसे हां, दिले, तो हां. तर विश्वास असेल म्हणूनच तुला पैसे दिले ना. ते ते पण आहे भाऊ. पण गावामध्ये कसं सगळं एकदम व्यवस्थित होतं ना, असं घाण गोष्टी पहिल्यापासून केलं नाही. आता हे जर केलं तर सगळं बदनामी होईल, याची पण भीती वाटते ना थोडीशी. त्याच्यामुळं मला काय करावं हेच कळत नव्हतं. पण मी काय बोलतोय, यातून एकच हं. मार्ग आहे. मित्राकडून किती 50,000 रुपये घेतलेत ना, हां भाऊ. मग मित्र काय बोलतोय की मला पैसे दे का? मित्र बोलतोय पैशाची, मी त्यांना बस सांगू लागलो आज करतो उद्या करतो, असंच 2 महिन्यापासून चालू आहे. काय बोलू ते समजत नाही मला. पण खोटं जेवढं बोलतो ना भाऊ, तेवढं मी तुम्हाला खरं सांगतो, तेवढं डुबत जातोय मी. मग तेच बोलतोय, जे हं, प्रामाणिकपणे आहे ना, ते मित्राला हं, सांगून बघ, मित्र काय बोलतोय. त्याला हं, हं, सांग, असा असा माझा प्रॉब्लेम झालाय, काहीतरी हं, समजून घे, मला सहकार्य कर. हं, 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 समजून बघ. काय हं, हं, मित्र समजला तर ठीक, नाही तर मग मला नंबर दे, मित्राला मी हं, व्यवस्थित सांगतोय. आणि हं, मित्रा, हं. तुला माहिती नाही का, हे जे नाही. बोलतात की मला इतके करोड भेटले, तितके करोड, पण त्यामध्ये पण काहीतरी असते ना मित्रा. काय, हो ना. कुठली पण लय गोष्ट, चुकलं. कुठली पण हं, गोष्ट कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है, माहिती आहे ना तुला? हो ना भाऊ, लय चुकलं माझं. मी काय बोलतो, मी असंही गोष्टीमध्ये पडणार नव्हतो यार, पण कसं मला उमजलं नाही, एवढी घाण सवय लागली आणि ते घरात काही खायचं ते पण विचार करत नव्हतो मी. काय बोलू तुम्हाला, मला आज पण मी तुम्हाला बोलतो,
मी एवढं टेन्शन मध्ये असतो ना रोज, मी जेवण एक टाइमचं करत पण नाही संध्याकाळी. सकाळी केलं का फक्त बायको समोर असली ना, ड्युटीवर गेलं का तिकडं काही करत नाही, फक्त घरी केलं तर केलं भाऊ. तब्येत पण एवढी खराब करून ठेवली ना भाऊ, काय बोलू, एकदम जाम तब्येत खराब करून ठेवली. आता कुठे आहे तू? कल्याणमध्ये आहे का? हा हा दादा, भिवंडीमध्ये भादोड म्हणून आहे ना, भादोडमध्ये आहे मी आता. आणि जॉब माझा खुपशाला आहे. अच्छा अच्छा, असं का? हा हा चालेल, ठीक आहे. काय मुलं बाळ आहेत का? हा दादा, 2 मुलं आहे. मग बघ बरं, आता लक्ष द्यायचं ना त्यांच्याकडे, ह्या गोष्टीकडे नाही लागायचं. आता काय करणार, अशी चुकी आता याच्यानंतर नाही होणार भाऊ. आता एक काय, आता माणसाला कसं कळत पण नाही ना. पण काय बोलणार, एवढी घाण सवय, लय बेकार सवय भाऊ, ही वाईट सुचली पण वाईट नाही. सवय आहे मित्रा ती. आता तुम्हाला कॉल केला त्यामुळे मी तुला सांगतोय, कारण का याचा विचार तू अगोदर केला असता ना, तर आज तुझ्याकडं बँक बॅलन्स असता, तू आनंदाने बायको पोरांसोबत राहिला असता. आता पण तू आनंदानेच राहशील, पण तो डाग जो लागला तो कुठे हे होणार नाही का? हो ना भाऊ, हा, तेच ना. लोन पण हे घेतलं तू, वरून तुझा सिव्हिल डाऊन झालं. सिव्हिल पण खराब झाला भाऊ, काय बोलू मी तुम्हाला. भाऊ मला एक थोडीशी मदत करता का? जास्त नाही, मी फक्त 3 महिन्यासाठी मी तुम्हाला सगळे माझे डॉक्युमेंट देतो, सगळं देतो. मी जे मित्राकडून घेतलंय का त्यांना नाही, फक्त 5-5 हजार पण दिले ना तरी ते शांत बसून जाईल. मला जास्त नाही, फक्त 30,000ची मदत तुम्ही फक्त 3 ते 4 महिन्यासाठी करा भाऊ फक्त. झाला तर मी तुम्हाला ते व्याजासहित सगळं देऊन टाकेन, एवढं फक्त ट्रस्ट करा भाऊ. बरं मित्रा, तो बोलतोय ते पण खरं आहे, पण मी काय बोलतोय, एक शब्द तू तुझ्या मित्राला समजावून बघ, काय बोलतोय मित्र, नंतर मग मला कॉल बॅक कर, मग मार्ग सांगतो तुला मी. हा, मित्र तर आहे हो भाऊ, पण काही काही रिलेटिव्ह पण आहे ना, रिलेटिव्ह पण 2 रिलेटिव्ह आहे, त्यांचं पण घेतलंय. त्यांना अशी गोष्ट सांगू शकत नाही ना. नाही नाही, पण मित्राला तू सांगून बघ. हा मित्राचं काही नाही, मित्र होऊन जाईल, पण रिलेटिव्ह आहे ना भाऊ, 2 रिलेटिव्ह असे आहे ना, त्यांना ही गोष्ट मी काही झालं तरी सांगू शकत नाही, अशी गोष्ट आहे भाऊ. मित्रा, कसं असते, आता तो सिव्हिल डाऊन झाला ना, हा हा तर तुला लोन पण कुठे भेटणार नाही, हे गोष्टी लक्षात ठेव. नाही भेटणार ना भाऊ, नाही भेटणार. पण भाऊ मला इकडं चांगला पगार आहे ना, मी ना तुम्हाला खरं बोलतो, मी बँकेला पण अप्रुव्हल केलं, बँकेला पण हे भरलंय. ते अजून अप्रुव्हल आलं नाही, काय माहित, जर आलं तर लय भारी काम होईल. जर नाही आलं ना, मी तुम्हाला 3 ते 4 महिन्यात भाऊ, तुम्हाला मी काही पण करून तुम्हाला पैसे देऊन टाकेन परत, ते पण व्याजासहित देईन भाऊ. कारण की मित्राकडून पण घेतले ना, ते पण व्याजानं घेतलेलं आहे. चालेल, ठीक आहे, तू मी सांगितल्याप्रमाणे कर, नंतर मग मला सांग. करतो भाऊ, मग मी तुम्हाला एक 7-8 वाजता फोन करतो भाऊ मग. चालेल चालेल, पण त्या अगोदर हा मित्राला पण कॉल करून बघ, हा कारण हा का एकदा सिव्हिल डाऊन असल्यानंतर मित्रा तुला कुठेच लोन भेटणार नाही. हा भाऊ, ते तर आहे, पण आता भाऊ थोडंसं समजून घ्या फक्त, जास्त नाही. या मोठा भाऊ म्हणून तुमच्याकडून असं मदत मागतो, काहीतरी करा फक्त, बस, दुसरं काही नाही झालं तर. चालेल चालेल, ठीक आहे. ठीक आहे भाऊ, करतो मग, कॉल करतो तुम्हाला संध्याकाळी. हम्म. ठीक आहे भाऊ, चला.